हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगताजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही विष्णू सहस्रनामाचे चिंतन करत आशिल्लीची कालच्या दिसाक आमी ध्यान कसले विष्णू सहस्रनामाचे ध्यान कसले ते पळय ध्यान म्हळ्यार संकल्प कसले ते पळयले. तशीची आतां आमी सुरवेकची पळयला इमं स्तवम अधीयान श्रद्धा भक्ती समन्वितः युज्येत आत्मसुखशांती श्रीः धृती स्मृती कीर्तिभिः म्हणून सांगोस. हें स्तोत्र इमं स्तवम हें स्तोत्र अधीयान कोण अध्ययन करता कशी श्रद्धा भक्ती समन्वितः श्रद्धेन भक्तीन कोण अध्ययन करता की त्या मनशाक युज्येत तो मनीसू जीवनांतू संतोषु सुख संपत्तु धैर्य स्मरणशक्ती कीर्ती यश या पुरे पावतक येतो खंडित. तशी तितली एक महामंत्र तितली एक पावर आसूत असल महामंत्र हे म्हणटात विष्णू सहस्रनाम असल महामंत्रांतुले प्रति एक नामाक एक अर्थ एक न्ही 100 गटल्यान अर्थस म्हणून आचार्य मध्व सांगताची जाल्यार आमी प्रत्येक नामाक एक अर्थ कितलो सुलभ जावन आमकां मना दवरचें जाता तितली सुलभ एक अर्थ आमी मना दवरन मनन कोरन मना दवरून घेवन हें विष्णू सहस्रनाम अनुसंधानयुक्त जावन म्हणलें म्हणजे आमगेले जन्म सार्थक जाता खंडित. मात्र न्ही कृष्ण परमात्माले दया आमकां खंडित मेळटा. तशें आमी हें विष्णू सहस्रनामाचें एक चिंतन करुया. तशी वैशंपायन उवाच वैशंपायनु निमगितकै श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरं शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. श्रुत्वा धर्मान् अशेषेण धर्मान् अशेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरं शान्तनवं पुनरेव अभ्यभाषत. म्हळ्यार हे विष्णू सहस्रनामाचें हिन्नल कसलें म्हळ्यार शरशयेरी भीष्माचार्यो आसता युद्धा वेळार अर्जुनान ताका शरशय कोन्न पुराय जनांक वतस त्या वेळार भीष्माचार्याक कृष्णान एक उतर दिवचें आसा कसलें आश्वासन म्हणटा पळय तुका ताणें भीष्मान म्हणूस म्हाका मरणा पुढे तुका एक पंत पळोवका म्हणटा उत्तरायण उतयाम शिस्ता उत्तरायणान तूं हांव वच्चें म्हगेल्या लोकांक ताजे पयशे पुढे तूं एक पंत म्हाका तुगेले दर्शन दिवेतवे म्हणून निमगिता मागता तो तेदना कृष्ण हांसता म्हळ्यार हांव दिता म्हणलेले अर्थ आसता. हांगा ताका समजावन युधिष्ठिर सिंहासनार बसला जाल्यार अर्द मन ताका हे सिंहासनार हांव बसचें पुराय जना मारलेले आमी नमे आमगेले निमती जावन मानताक भारी दुख्ख धृतराष्ट्रा भारी दुख्ख गंधारी दुख्खीत जावनच तांगेले 100 चेडवांकय हांवें मारलेले म्हणटना हांव ह्या सिंहासनार बसच्या योग्य वे अशी एक मनांत ताका एक चिंतन तागेले मनांतुलें एक कसं म्हणचें ताका एक नमने किळर मिशें हांव त्या कोरीत इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणटा पळय तशें हांव चुकलो न्हू हांव चुकलो अशी मनां आसतना ताणें राज्यभार करूं वचपे ना न्हय ताजे खातीर
कृष्ण हाक एक धर्म कसल म्हणून सांगा ताणे म्हणजे आम्ही धर्मारा सचवाय आम्ही धर्म चुकून चमकला पुरे जना मारला आणि आम्ही सिंहासनार बसच्या असल पुरे चिंतन तागेल तरी एक क्षत्रियालो धर्म कसलो म्हण ताका कळका तांतू एक रायाल धर्म कसलो म्हण ताका कळका कृष्णान सांगूनच वे धर्मांत साक्षात भगवत प्रणितम परमात्मान धर्म विधी निषेधात्मक जावन आशिल्लो धर्म केलेलो तरी कृष्णान ताका उपदेश दिवच्यान जशिल्व्या म्हळ्यार थंय कसं न्ही म्हळ्यार कृष्ण देवूची युधिष्ठिराक कृष्ण देव म्हणून कोण न्ही जल्लाची जाल्यार भीष्माचार्य तागेलो पितामह मस्त मोग करतलीची तांणी मस्त आदर करतलीची मनान तो तांगेल पितामह म्हळ्यार तांकां भारी भक्ती आशिल्ली म्हणटना कृष्णाल 2 उद्देश ते कसं न्ही म्हळ्यार भीष्माचार्याले कसलकीच कडेन केल्लेले पाप पाप म्हण न्ही पाप करून तो वसू आशिल्लो भीष्म जावन येयलो तागेले एक पूर्वदेह वसूलेशी अष्टवसू थंय ताणें कसकी चुकी केलेली देखून शांतनवा भीष्म जावन हांगा येयला आतां सर्व पाप नाश जाला हांगांतून रगत वचून गेला पुरे वचून तागेले सर्व पाप नाश जाला जाल्यार वरलेले सरलेले कसले पाप असले परमात्माले एक नामस्मरणेन वता म्हणटा पळय तशी तागेल करीन नामस्मरण करून घेवच्या आशिल्लें ते कृष्णाक गोत्तस तशीची ते धर्मूय सांगल्यावर जाल्ले धर्मरायाक ताका आव दर्शन दिता म्हळ्यार उत्तरायबद्ध केल्या वरी जाल्ले आनी कसं म्हण तागेल करीन तागेल कसकी वरलेले थोडे सरलेले वरलेले पाप आस जाल्यार ते वय ताणें मेगेले स्तुती करून ते नाश करून घेवका ताणें म्हूण पवित्र जावन ताणें हांगा दुखून वचका म्हळ्यार एक उद्देश परमात्मालो ताजे खातीर तो धर्मरायाक घेवन थंय वता भीष्माक सांगता पळय तुगेले नातवाक रायाल धर्म पुराय नमने धर्म सांग ताका मनांत इतली सकडी संशय आसा आपणान केलेलो सम्य म्हूण तूं सांग म्हणटना भीष्म सांगता परमात्मा तुका गोतन ना तिला कसं आसा सर्वे सांगची तूं वेत न्हय म्हाका पळयला तूं हांव धर्म सांगची स्थिती रसवय आतां कांय ना मेगल शरीर चरचर जाला म्हाका कसलें ना आंगान तूं रगत समीत ना म्हाका असल एक स्थितीन तूं म्हाका ते धर्म सांगचे तितले त्राणपणी आसवय तूं खंयी करयला मात्र आमी करचें करयतल तूंच न्हय परमात्मा म्हणटना कृष्ण तागेल्या आंगान तूं शक्ती जावन प्रवेश करून तागेल करीन धर्मरायाक धर्म बोधन करयसिता सर्व धर्म म्हळ्यार सर्व धर्म तागेले वर्णधर्म आश्रमधर्म पितृधर्म भ्रातृधर्म पुत्रधर्म सखाधर्म म्हळ्यार कसकसलस सर्व रितीचे जनाना खंयचे सकट धर्म पालन करका हे पुरे भीष्म धर्मराया सांगता भीष्मोपदेश म्हणून सांगून असते तशी धर्मराया सांगता हे पुरे आयकल नंतर वैशंपायनान जनमेचे याक महाभारत सांगचे नवे तंतु भितर हें येवचें तेदना सर्पाध्वर याग आवळारी जनमेचे रायाक सर्पाध्वर याग रब्बईल तक्षण महाभारत उपदेश शूर केलेले या पुरे जनाक गोतस त्या उपदेशांत वैशंपायनान ते महाभारतांतले प्रति एक विषय सांगता त्या कुरुक्षेत्र युद्धांतले विषय ते वेळार गिते विषय सकट सांगून आत्ता भीष्माले उत्तरायण कालांतू ताणें त्या उत्तरायण काल प्रतीक्ष करून शय्यर निद्दलेले त्या पुरे सांगून आत्ता हे ताण भीष्मान धर्मराया उपदेश दिलेले सांगून मागिरी युधिष्ठिरम शांतनवम पुनरेव अभ्यभाषत आणि भीष्मान युधिष्ठिराक कसं सांगले म्हणलें हांगा वैशंपायन ऋषी जनमेजयाला सांगतरस श्रुत्वा ऐकल काही कोण अशेषेण धर्मान पुराय धर्मो पावनानी च सर्वशः पावनानी धर्मान अशेषेण श्रुत्वा पुरे धर्म कसले ताण सांगिले पुरा ऐकल काही युधिष्ठिरो तक्का युधिष्ठिरम ऐकलेले युधिष्ठिराक शांतनवम म्हळ्यार भीष्म शंतनूल पुत भीष्म पुनरेव वपास अभ्यभाषत सांगता काही कसं सांगता म्हणता युधिष्ठिरान कसं की निमगून का युधिष्ठिरो भीष्माला निमगिता युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम युधिष्ठिर निमगित भीष्मालेक किम एकम दैवतम लोके ये लोकांतू एकलो श्रेष्ठ जावन आशिल्लो देव कोण
किं वा किं वा अपि एकं परायणं परायण उत्तमोत्तम म्हणमळलो देवो कोण कम स्तुवंतः कम अर्चंतः कोणाक स्तुती कोरनो कोणाक अर्चन कोरनो मानवाः शुभं प्राप्नुयुः पुराय जन म्हळ्यार मनुष्य देह घेवन येईल जीवात्मा तांणी बरी जत्ताची शुभम प्राप्नुयुः चांग मेळटा तांकां कोण कोणाक स्तुती कोरनो कोणाक अर्चन कोरनो सर्व मनुष्य समुदायाक बरेपण जात जाल्यार तो कोण देव एकलो जावन आसुचो ह्या लोकांत तो कोण देव तो कोण परायण म्हणून येता म्हणून निमगीता मागीर उपास निमगीता को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुः जन्म संसारबन्धनात् को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः तो युधिष्ठिरु अज्जल निमगिता पितामहालगे हे पितामह तुगेले मनांतु तुगेले अभिप्राय रे मतः मतः म्हण अभिप्राय सर्वधर्माणां को धर्मः परमो सर्वधर्म तूं म्हाका उपदेश दिलो न्हय जाल्यार हाजे पशी श्रेष्ठ जावन आशिल्लो खंयचो एक परमधर्म म्हणला स्वे किम जपन मुच्यते जंतुः जन्म संसार बंधनाः जंतु म्हळ्यार मनुष्य जीव ये जन्म आयले देह घेवन आयले नंतर ये जनन मरण म्हळ्यार एक संसार बंधन ಅದಕ್ಕೂನು खंयची देवाले जप केला रे जेवो खंयचे एक परमधर्म कसो म्हणस पळय कसल केल्या रे जेवो खंयची जप केल्या रे खंयचे कोणाल स्मरण केल्या रे मुच्यते हांगा दुखून मोक्ष पावता म्हणटना भीष्म उवाच भीष्म सांगता खंय जगत्प्रभुं देवदेवम् अनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः जगत्प्रभुं देवदेवम् अनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन् नाम सहस्रेण पुरुषः सतत उत्थितः एक मनशान पुरुषः सतत उत्थितः केदनाय उद्धार जावका जाल्यार रे देवदेवम अनंतम पुरुषोत्तमम जगत्प्रभुम जगत्याकची यजमान जावन आशिल्लो देवांगेल देव जावन आशिल्लो अनंत अनंतानंत गुण महिमा सकड आशिल्लो पुरुषोत्तम म्हणून घेतिले देवाले सहस्रेण नामः नाम सहस्रेण सहस्र नामान कोण स्तुवन स्तोत्र करतकी तो मनुष्य सतत उत्थितः केदनाय उद्धार जाता मागीर सांगता तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम् ध्यायन् स्तुवन् नमस्यंश्च यजमानस्तमेव च तमेव तक्येकल्याकची च अर्चयन् च अर्चयन् म्हळ्यार च अर्चयन् म्हणली ताका ध्यायन् अर्चयन् ध्यायन् स्तुवन् च अर्चयन् ध्यायन म्हळ्यार ध्यान करचें स्तुवन म्हळ्यार स्तुती करचें च अर्चयन् आनी पूज करचें नित्यम केदनाय भक्त्या भक्तीन अव्ययम पुरुषम अव्ययम अव्यय नाश नातिले पुरुषम देवाल विशयी नाश नातील म्हळ्यार देव पुरुष म्हळ्यार पुरुषोत्तम देव ध्यायन स्तुवन नमस्यम म्हळ्यार हांगा अर्चन कोरल्यार ध्यान केल्यार स्तुती केल्यार नमस्कार घाल्ल्यार म्हूण म्हणले खातीर तैच म्हूण सांगून दिला ध्यायंच स्तुवंच नमस्यंच अर्चयंच म्हळ्यार ध्यान कोरनू तशी मत्तू मागिरी म्हूण म्हळ्यार येता ताजे नंतर म्हूण म्हळ्यार येता तशी सर्वलोक महेश्वरम सर्वलोकाक महेश्वरम श्रेष्ठ अधिपती जावन आशिल्लो पुरुषम अव्ययम पुरुषम अव्यय जावन आशिल्ले परमात्माले भक्तीन नित्यम केदनाय तम एव तेंची देवाक अर्चयन च ध्यायन च स्तुवन च नमस्यन
तागेले अर्चना ध्यान स्मरण स्तोत्र नमस्कारू या पुरे कोरका जाल्यार तो एकलोच देव कोण विश्वान सांगचो पुरुषोत्तम परमात्मा ताका ध्यान करका ताका नमस्कार करका ताकाची स्तुती करका म्हणून तो सांगता इत्याक म्हूण सांगता पळया अनाधिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरम् अनादि निधनम ताका न आदि न अंत्य म्हणटा पळय तशी अनादि निधनम अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत् सर्वलोकाक अधिपती जावन आशिल्लो महेश्वर जावन आशिल्ले ताका आदि अंत्य नातिले म्हळ्यार जनन मरण म्हळ्यार कसलेची एक छेद भेद नातिल तसले विष्णूक कोण विष्णू तो लोक अध्यक्षम सर्व लोक पळोवन घेतलो स्तुवन नित्यम ताका नित्यची कोण स्तुती करतकी सर्व दुःखाती गो भवेत तो सर्व दुःखादुकून मुक्त जाता म्हण सांगता ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवं कितले तो देव म्हळ्यार कितले एक श्रेष्ठ म्हणून हांगा भीष्म सांगता तो लोकाध्यक्ष सर्व लोक पळोवन घेतलो म्हूण म्हणलें सर्व लोक महेश्वरो सगळे लोकाक सर्व लोक 14 लोकाक अधिपती जावन आशिल्लो अनादिनिधम ताका आदी अंत्य म्हळ्यार कसले नातिलो ब्रह्मण्यम 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 म्हळ्यार वेद विद म्हणटा पळय ब्रह्मा म्हळ्यार वेद ज्ञान म्हणटाची ताजी निमती आमी वेदा निमती अर्थ करून घेतलो ब्रह्मण्यम तशी जेव्हा ब्रह्माकय अधिक जावन आशिल्लो म्हणून लेखूयत ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम सर्व धर्मूय गोत्त आशिल्लो लोकांना कीर्तिवर्धनम जनाक पुरय कीर्तिवर्धन करतलो तसलो म्हळ्यार कोण ताका शरण येता तांगेली कीर्ती लोकांत प्रसिद्ध जावची तशी करतलो लोकनाथम पुराय लोकाक अधिपती जावन आशिल्लो महद्भूतम भूतम म्हळ्यार हांगा प्राण आसूचे प्राणियो तांगेल पुराजना पशी सर्वश्रेष्ठ महत्भूतम सर्वभूत भवोद्भवम सर्व जिवांक उद्भव केल्लो सर्व जिवांक सृष्टी केल्लो म्हणून सांगता तसल विष्णूक ध्यायन स्तुवन नमश्चंच कोण ध्यान करता कोण स्तुती करता कोण नमस्कार करता तो सर्व दुःखाती घोभवीत सर्व दुःखादुकून मुक्त जाता मागीर म्हणटा येष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नरः सदा एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः मिग्गेल मत मे मतः एष आ मिग्गेल अभिप्राय कसं म्हणारी सर्वधर्माणां अधिकतमो धर्म कसले म्हण सर्वधर्मापशी श्रेष्ठ धर्म को धर्म सर्वधर्माणां भवता परमो मतः म्हणून युधिष्ठिरान ताका निमगेल न तो सांगता रस एष मे यांची सर्वधर्माणां अधिकतमो धर्म मे मतः सर्वधर्मापशी श्रेष्ठ धर्म म्हळ्यार योची म्हूण सांगून म्हाका दिसता खंयचो तो यत् भक्त्या पुंडरीकाक्षम स्तवैः अर्चेत नरः सदा मनुष्यान केदनाय यत् पुंडरीकाक्षम परमात्माक अर्चेत पूज करका स्तवै स्तोत्र करका भक्तीन यांची सर्व धर्मापशी श्रेष्ठ धर्म म्हळ्यार खंयचो धर्म श्रेष्ठ म्हण तुका दिसता म्हणून युधिष्ठिरान भीष्माले निमगेतना अस्सल एक परमात्मा म्हण तागेले सर्व गुण लक्षणां तागेले विभूती तागेले सर्वश्रेष्ठता पुराय सांगून तो सांगता अस्सले श्रेष्ठाते श्रेष्ठ जावन आशिल्ले परमात्माले स्तोत्र करचे स्तुती करचे अर्चन करचे तेंची श्रेष्ठ धर्म मनशांक गेलो म्हण म्हाका दिसता मे मतः म्हाका दिसता म्हण म्हणटा तो इत्ती खातीर परमं यो महत्
महत्तेजः परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं परमं यो महत्तेजः तेज तेजस्वी जावन आशिल्ले जेवो भारी प्रखर जावन आशिल्लो उजवाडो ताका तेज म्हणचे तंत भितरी यो परमात्मो परमं महत् तेजः महत् तेजस सुचे सर्व कसलस हांगा जगत्यान तो ताजे पशी परम श्रेष्ठ जावन आशिल्लो परमं यो महत्तपः तपस्यो बारे महत्तर तपस्यो म्हणून कसल सकट सांगून घेतला स्वाध्याय की प्रवचन की जप की तप की ध्यान की असल सर्व तपस्यांतूय तपस्या कसल मेळत पळते फल ताजे पशी यो परमं परमात्म श्रेष्ठो परमं यो महद ब्रह्मः महत् ब्रह्मः ब्रह्मोची चतुर्मुख ब्रह्मा पशी परमं श्रेष्ठ जावन आशिल्लो परमं यः परायणम विंगड कसले सांग म्हणना श्रेष्ठाती श्रेष्ठ परायणम परमं परायणम श्रेष्ठाती श्रेष्ठ म्हणेल कसं जगत्याक ताची पशी सर्व श्रेष्ठ जावन आशिल्लो तसं परमात्म यो तितली मात्र नाही पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम दैवतं देवतानां च भूतानां यो अव्यय पिता भूतानां यो व्यय पिता पवित्राणां पवित्रं यो पवित्राणां पवित्रः परमात्म पवित्र म्हणेल कसं सकड असं ताजे पशी पवित्र जावन आशिल्लो मंगलानां च मंगल जगत्यान तो मंगलकर म्हणेल सकड कसं आस पळय तांगेला ताजे पशी मंगलकर जावन आशिल्लो म्हळ्यार परमात्म मात्र देवतानां च दैवतम देवतेंकय देव जावन आशिल्लो भूतानां च भूतानां मांत्र न्ही प्राणींक यो अव्ययः पिता यो ते एक सान एस मार्क घालता पण ते केन्नाय अ म्हळेल अक्षर दिता यो व्ययः पिता म्हळ्यार व्यय म्हळ्यार नाश आशिल्लो म्हण जाता जाल्यार परमात्मा नाश आशिल्लो न्ही तशें जाल्यार थंय यो अव्ययः पिता अव्ययः पिता नाश नातिलो तो सर्व जगत्याक बापसूल स्थानार राबून आशिल्लो नाश नातिल तसलो परमात्मो मात्र न्ही पवित्र म्हणल्याकय पवित्रो मंगल म्हणल्याकय पशी चड मंगल सुचो सर्व देवतांगेले देव जावन आशिल्लो मात्र न्ही सर्व जिवांक यो अव्ययः पिता नाश ना नातिल तसलो पिता बापूस जावन आशिल्लो म्हणटा आनी सांगता यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये यतः सर्वाणि भूतानि भवन्ति आदियुग आगमे आदियुग आगमे सुर्वेक आदिंतो युग आगमे सृष्टिशूर्जतना यतः सर्वाणि भूतानि भवन्ति हागेल निमित्ती यतः म्हळ्यार हागेल निमित्ती सर्वाणि भूतानि भवन्ति सर्व जीवाची सृष्टी सूर केल्ले जेवो जाल्ले केदना युगागमे युग सृष्टी जतनाची सृष्टी प्रारंभ जतनाची सर्व जीवांक यतः हागेल निमित्ती सर्वाणि भूतानि भवन्ति सर्व जीव सृष्टी जल्लींची यस्मिन् च हागेल निमित्तीची प्रलयं यान्ति नाश जाताची सृष्टी जल्लेल जीव पळय हागेल निमित्ती नाश जाताची केदना पुनः एव युगक्षये पुनः वापस युगक्षये एव युग अंत्य जातना युगागमे सृष्टी प्रारंभ जातना युग अंत्य म्हळ्यार सृष्टी अंत्य जातना यस्मिंश्च प्रलयं यान्ति हागेल निमित्ती सर्व नाश जाता सर्व प्रलय जाता सर्व जीव सृष्टी केलेले जीव पळय नाश करचे हाणेची सृष्टी करचे हाणेची म्हूण तो सांगता तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रं मे
शृणु पापभयापहं तस्य तसलो लोकप्रधानस्य सर्व लोकांक प्रधान पुरुष म्हणून घेतिलो जगन्नाथस्य परमात्माले जगत्याचे अधिपती जावन आशिल्ले परमात्माले हे भूपते भूपते म्हणटाना कोणा संबोधन करचे युधिष्ठिराक तो रायन मत हे भूपते तस्य तसले लोकप्रधानस्य जगन्नाथस्य जगन्नाथो जगत्याक अधिपती म्हणून घेतिलो 14 लोकांक प्रधान पुरुष जावन आशिल्लो विष्णोः विष्णुले नाम सहस्रम मे शृणु हांव तुका सांगता मे गेल निमिती शृणु ऐक विष्णोः नाम सहस्रम तसले विष्णुले सहस्रनाम मेगेल निमती ऐक पाप भय अपहम म्हळ्यार पाप आनी भय अपहम अपहरण करतले म्हळ्यार कोण हे विष्णू सहस्रनाम ऐकत की सांगत की तांगेल पाप भय पुरय अपहम नाश जाता म्हणून सांगून तो सांगता रस मागीर म्हणटा तो यानी नामानी गौणानी विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि वक्ष्यामि तव भूतये म्हळ्यार तव तुका हांव वक्ष्यामि सांगता खंयचे यानी नामानी गौणानी विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि महात्मा म्हळेल जन जेव्हा महात्मा जावन आशिल्ले देवाले यानी नामानी विख्यातानी गौणानी विख्यात जावन आशिल्ले खंयचे खंयचे नांवान म्हणून यानी नामानी कितली कितली नांवान जेव्हा खंयची खंयची नांवान खंयची ते नांव पुरय विख्यातानी विशेष जावन आसूत तसल नाम विशेष ख्याती घेतील नाम गौणानी नामानी भारी गुण सांगचे तसले परमात्माले गुण सांगचे तसले गौणानी नामानी ऋषिभिः परिगीतानि ऋषीनय पुरे सांगचे तसले हांव तुका वक्ष्यामि तुका हांव सांगता म्हूण सांगून भीष्मो धर्मरायले सांगता आनी तो विष्णू सहस्रनाम प्रारंभ करता ते कसले म्हूण म्हळ्यार आमी पायती दिसाचे विष्णू सहस्रनामाचे विशयांत पळया आजी सांगिल्ले सर्व विषय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।